शिवदेश शिवसंदेश आपलं मराठी बातमीचं माहेरघर। छत्रपती शिवाजी महाराज की आज 28 जानेवारी 2024 आपल्या श्रीमानयोगी कादंबरीला आपण वाचनास सुरुवात करत आहोत। पान नंबर 165 वरून। दुसऱ्या दिवशी पहाटे राजे स्नान करून जिजाबाईंच्या सह देवदर्शन आटपून आले। सभेचा शामियाना सज्ज केला होता। राजे शामियानात प्रवेश करते झाले। सासऱ्यांचे मुजरे घेऊन राजे उच्च स्थानावर जाऊन बसले। उजव्या हाताला शास्त्री पंडित उभे होते, डाव्या हाताला सरदार मंडळी उभी होती, त्यातच बजाजीही उभे होते। सभेत चलबिचल झाली। राजांनी पाहिले, शामियानाच्या मागच्या दारातून मासाहेब येत होत्या। राजे उठले, जिजाबाईंना ते आसनावर घेऊन आले। राजे जिजाबाई येत होत्या। राजे उठले, राजे जिजाबाई आसनावर बसताच सारी सभा स्थिर झाली। राजे म्हणाले, काल आम्ही आमच्या मनीचा हेतू सांगितलाच आहे। आज आम्ही आपला निर्णय ऐकण्यास उतावीळ आहोत। सांगा। शास्त्री पंडितांच्या सभेत कुजबूज झाली। प्रमुख शास्त्री पुढे झाले। ते म्हणाले, महाराज, बजाजी हे मुसलमान झालेले आहेत। त्यांनी धर्म बदलला आहे। अशा माणसाला परत धर्मात घेणं अशक्य नसलं तरी धर्म रिवाजीला सोडून आहे, आणि ते रिवाजीला सोडून आहे ते कारण उचित नाही, असा आमचा एकमुखी निर्णय आहे। पहा, इथे बजाजी हे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे मेहुणे यांना मुसलमान केलं होतं, आणि मुसलमानातून आता परत त्यांना आपल्या हिंदू धर्मात घेण्यासाठी महाराजांनी इथे शास्त्री पंडितांना तसं फरमाविलेलं होतं। पण आता शास्त्री पंडित त्याच्यावर बोलतात की असं आपल्या धर्माच्या रीतिरिवाजमध्ये बसत नाही। याचा हा इथे दृष्टांत सांगितला आहे। त्या निर्णयाने सारी सभा चकित झाली। जिजाबाई बेचैन झाल्या। राजे मात्र शांतपणे बसून होते। त्यांच्या चेहऱ्यावर सदैव दिसणारे स्मित जराही ढळले नव्हते। राजे म्हणाले, आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा होती। शास्त्री पंडितांचे चेहरे खुलले, पण ते समाधान फार काळ टिकले नाही। राजे त्याच संत आवाजात बोलत होते, धर्मनिर्णय आम्ही चुकीचा मानित नाही, पण पंडितांनी आता आजवर आचरलेला धर्महीन भाव टाकून देण्याची वेळ आली आहे, एवढं आम्हाला सांगायचं आहे। वयोवृद्ध शास्त्री उद्गारले, धर्महीन आम्ही? धर्महीन तुम्ही नाही, तुमच्या भावनांबद्दल आम्ही बोललो। धर्माच्या कार्यात ढवळाढवळ करण्याची आमची मुळीच इच्छा नाही, पण परिस्थितीप्रमाणे, माणसांच्या बदलाप्रमाणे धर्मही वाढीला लागला पाहिजे। आज यवनांच्या जुलमानं हजारो लोक इच्छेविरुद्ध बाटविले जातात। पावरोटीचा तुकडा विहिरीत टाकून धर्म बदलतो। आमचा मुलूक बार देश बनतो, पण आम्हाला विशाल हिंदू धर्म त्यांची दारं विशाल हिंदू धर्म त्यांच्या दार जाणणारी मोकळी येणाऱ्यांना सदैव बंद। हे किती दिवस चालणार? असंच चालत राहिलं तर हिंदू म्हणून कोणी उरेल काय? इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी फार दूरचा दृष्टांत सांगितलेला आहे। एकतर पंडितांचं, शास्त्री पंडितांचं म्हणणं ऐकणं, धर्म रीतिरिवाजाला मानणं, हे महाराजांनी दाखवले की हे खरं आहे, हे अशा पद्धतीने वागलं पाहिजे। पण तरी देखील जर मुघल असेच मुसलमान जर करत राहिले तर हिंदू म्हणून राहणार कोण? आणि त्यांना जर आपण आता हिंदू म्हणून स्वीकारलं नाही तर इथे हिंदू कोणच राहणार नाहीये भविष्यात। तर ही महाराजांनी इथं खंत सांगितली होती। एक पंडित उठले, महाराज, आपण राज्याच्या कक्षा बदलू शकता, पण धर्म तेवढा सोपा नाही। तो सोपा व्हायला हवा। राजांचा आवाज तिखट बनला। मुळातच तो सोपा आहे, विशाल आहे। ज्ञानी माणसांना अज्ञानाची चीड आहे।
खऱ्या धर्माची त्यांना चाड आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचं खरं स्वरूप दाखविण्याचा प्रयत्न केला. पहा, इथे आता एक संत ज्ञानेश्वर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगाची एक जी ओळ आहे ती महाराजांनी इथे सांगितली आहे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात. पहा, छान सुंदर अशी ओळ आहे ही. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल ते ते लाहो, प्राणी जात. अशी ही प्रार्थना उमटती ती त्याच माणुसकीच्या गहिवारातून. पण ती संन्यासाची पोरं ठरली, त्यांना धर्मात जागा मिळाली नाही. म्हणजे हे संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही तसंच झालं होतं की त्यांना धर्मात जागा भेटली नाही. संन्यासाचीच मुलं. एकनाथांनी विश्वबंधुत्व जाणलं, त्यांना वाळीत टाकलं, आयुष्यभर त्यांचा छळ केला. ते गेले आणि त्यांची देवळं बांधलीत, त्यांची तपश्चर्या कोंडून टाकलीत. माणसाचा दुरावा करणारा धर्म कसला? राजे, हा धर्मसभेचा अपमान आहे. आम्ही धर्मनिर्णय दिला आहे. धर्माचं स्थान आपल्यापेक्षा उंचीवर आहे, हे ध्यानी घ्यावं. धर्माची अप्रतिष्ठा ऐकणं आम्ही पाप समजतो. राजे म्हणाले, शास्त्री बुवा, नाईलाजानं बोलावं लागतं. धर्माची मिरास सांगणाऱ्यांना बुद्धीचा धार आहे, पण विवेकाची त्याला जोड नाही. याची आम्हाला खंत वाटते. आजचा धर्म आंधळ्या हत्तीसारखा वावरतो आहे. धर्मानं विकास व्हायचा तिथं त्यांच्या पायी आपलीच माणसं तुडविली जात आहेत. थोडं शांतपणे विचार करा. जेव्हा हिंदूंची देवालय भ्रष्ट केली गेली, मूर्ती फोडल्या केल्या गेल्या, तेव्हा एक तरी धर्माभिमानी देवळाच्या दारात उभा ठाकला का? तेव्हा धर्माची ही मिरास कुठे गेली होती? सत्य पुढे शहाणपण चालत नाही. राजे, शास्त्री म्हणाले. शास्त्री बुवा, तुम्ही हे सांगता, याकरता धर्माचा दुसरा अपमान तो कोणता? शहेनशाह अकबराच्या मांडीला मांडी लावून काशीच्या पंडितांनी दिनाहिलाहीचा जन्म घडविला, तेव्हा हिंदू धर्माची प्रतिष्ठा कुठं होती? म्लेच्छांकडून मिळालेली सर्वानुदान पाण्यानं धुवून घेतलं तर शुद्ध होतं, पण शतजन्मांची पातकं एका स्नानानं धुणारी गंगा पश्चातापानं होरपळलेल्या जीवाला धर्मात आणू शकत नाही. हो शास्त्री बुवा, यात निश्चयपणे काहीतरी गफलत होत आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे आम्ही अनुज्ञा दिली नाही तर धर्माज्ञेनं याचा निर्णय होत नसेल तर माणुसकीच्या राजज्ञेनं या गोष्टी आम्हाला करून घ्याव्या लागतील. सक्तीनं जरूर पडली तर तसंही जो धर्म सहिष्णुतेने इतर धर्मांकडे पाहतो, तो धर्म आपल्या माणसांची उपेक्षा करतो, यावर आमचा विश्वास बसत नाही. माणुसकीला विसरणारा धर्मच होऊ शकणार नाही. आम्ही राजधर्माला बांधले गेलो आहोत. प्रजेला टाकणं हे आम्हाला जमायचं नाही. शास्त्री पंडित एकमेकांच्याकडे पाहत होते. जिजाबाईंना काहीच सुचत नव्हते. एक शास्त्री धीराने पुढे आला, म्हणाला, राजे, बजाजी जर प्रायश्चित्य करायला तयार असतील तर त्यांना धर्मात घेता येईल. जरूर प्रायश्चित्य घेतील. त्यांनी ते नाकारले आहे केव्हा? राजे निश्वास सोडून म्हणाले, आपण शास्त्री पंडित आहात, आपला अधिकार मोठा, पण समाजाला पाळकं झालेलं पांडित्य बाळगलं तर ते नसल्यासारखंच असतं. धर्म हा वाहत्या पाण्यासारखा निर्मळ असायला हवा. समाजाचे डाग धुवायला तो समर्थ हवा. मानवतेच्या धर्माला ज्ञानाचे पायबंद घालून रोखू पाहाल तर ते जमणार नाही. धर्म अधर्म बनायला वेळ लागणार नाही. इथे धर्मज्ञान आणि राजज्ञान या दोन्ही गोष्टी महाराजांनी इथे सांगितलेलं आहे की धर्म धर्माच्या ठिकाणी बरोबर आहे, पण राजांना प्रजा सांभाळायची आहे. आणि प्रजा जर अशी मुसलमानी मुघल जर तलवारीच्या जोरावर मुस्लिम करत असेल आणि प्रजा जर कमी होत असेल तर नंतर धर्माची पूजा करायला, धर्म
जपायला राहणार तरी कोण? म्हणून राजज्ञने महाराज असेही गैवरले की आम्ही राजज्ञने आम्ही त्यांना धर्मात घेऊ, हिंदू धर्मात घेऊ. त्यावर एक जे पंडित शास्त्री बुवा जे होते ते पुढे येऊन म्हणाले की बजाजींनी जर पश्चाताप केला तर आम्ही त्यांना धर्मात घेऊ. त्याचं हे सुंदर उदाहरण इथे आहे. धर्म हा वाहत्या पाण्यासारखा निर्मळ असायला हवा. समाजाचे डाग धुवायला तो समर्थ हवा. मानवतेच्या धर्माला ज्ञानाचे पायबंद घालून रोखू पाहाल तर ते जमणार नाही. धर्म अधर्म बनायला वेळ लागणार नाही. इंद्राच्या झेंड्याला भगव झरझर म्हणतात, भगवत झर म्हणतात. तोच पवित्र ध्वज ज्ञानदेव एकनाथांनी पुढे चालविला. तोच ध्वज आमच्या राज्यासाठी निवडला. भगवध्वज जे आहे, भगवध्वज हेच या भगवध्वजाचे वैशिष्ट्य महाराजांनी इथे सांगितलेले आहे. तोच भगवध्वज आम्ही राज्यासाठी निवडला. मानवतेच्या धर्माची प्रतिज्ञा सांगणाऱ्या त्या ध्वजाची प्रतिष्ठा तुम्ही राखली पाहिजे. हे काळाचं आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे. पहा, भगवध्वज जे आपण हिंदूंचं प्रतीक म्हणून आपण भगवध्वज हे सर्वत्र आपण आपली निशाणी जी आहे हिंदू धर्माची हे आपण ही प्रचिती भगवध्वजानुसार आपण दाखवतो. तर इथं महाराजांनी इंद्राच्या झेंड्याला, इंद्र जे देवांचे देव आहेत इंद्र यांच्या झेंड्याला भगव झरझर म्हणतात. म्हणजे त्या भगव ध्वजालाच म्हटलेलं उदाहरण आहे इथे. तोच पवित्र ध्वज ज्ञानदेव एकनाथांनी पुढे चालविला. तोच ध्वज आमच्या राज्यासाठी निवडला. याचं सुंदर उदाहरण महाराजांनी इथे दिलेलं आहे. त्या ध्वजाची प्रतिष्ठा तुम्ही राखली पाहिजे. हे काळाचं आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे. सारी सभा राजांनी जिंकली होती. शास्त्री पंडितांची कुजबूज जोरात सुरू होती. सरदारांच्या चेहऱ्यावर हास्य विलसत होते. जिजाबाईंच्या डोळ्यात आनंद अश्रू गोळा झाले होते. प्रमुख शास्त्री पुढे झाले. ते म्हणाले, महाराज, बजाजींना धर्मात घ्यायला आमची तयारी आहे. सर्वांनी निश्वास सोडले. राजांना आनंद झाला. ते म्हणाले, शास्त्री बुवा, आमच्या कार्यात आज जी सोबत देत आहात त्याचं विस्मरण आम्हाला होणार नाही. बजाजींच्या सारखे जे दुर्दैवी जीव तुमच्याकडे धावतील त्यांना आपलं करून घ्या. श्रद्धेविना धर्म नाही आणि धर्माविना माणूस. फार सुंदर ओळ इथं महाराजांनी या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेली आहे. श्रद्धेविना धर्म नाही आणि धर्माविना माणूस. पहा, तुमच्याकडे श्रद्धा जर मोठी असेल देवाधर्माची तर त्या श्रद्धा जर तुमची एकदम पवित्र असेल तर तुम्हाला देव नक्कीच भेटतो. याचं सुंदर उदाहरण इथं महाराजांनी दिले. पण धर्माविना माणूसही नाही. जर तुमचा धर्मच नसेल तर तुम्ही माणूस म्हणून तुम्ही या जे पृथ्वीवर आपलं जे जीवन आपण जे दिनकर्म दिनचर्या आहे ही जर तुम्ही धर्माविना केली तर तिला माणुसकी शिल्लकच राहणार नाही. तर धर्मही पाहिजे. मनामध्ये धर्म असेल तर समोर भावही चांगले निर्माण होतात. याचं सुंदर उदाहरण इथे सांगितलेलं आहे. श्रद्धेविना धर्म नाही आणि धर्माविना माणूस नाही. राजांनी पंडितांना वंदन केले. मासाहेब उठल्या. पाठोपाठ राजे पण उठले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक पराक्रमाचा आनंद दिसत होता. बजाजींच्या शुद्धीकरणाची तयारी जोरात सुरू झाली. पंचक्रोशीतल्या समस्त ब्राह्मवृंदांना शास्त्री पंडितांना आमंत्रण दिले. बजाजींनी समाधानपूर्वक प्रायश्चित्त घेतले. ग्रहशांती झाली. होम झाले आणि बजाजींचे समारंभपूर्वक थाटाने शुद्धीकरण झाले. बजाजी पूर्ववत धर्मात आले. मोठ्या आनंदाने आणि समाधानाने जिजाबाई राजे पुण्याला आले. अश्वरूढ राजे सायंकाळच्या वेळी पुण्यात शिरले. सोबत बजाजी निंबाळकर होते. दोघांमागून अश्वपथक मंद गतीने येत होते. त्यांच्या मागे शाही मेना होता. राजांनी वाड्यात प्रवेश केला. दाराशी आलेल्या सखूला उचलून घेतली आणि ते महलात आले. सईबाई महलात उभ्या होत्या. राजे म्हणाले, जाताना आम्ही सांगितलं होतं ना तुमच्यासाठी अनमोल भेट आणू म्हणून. ती आणलीय. बजाजी आत आले. सईबाई धावल्या.
त्यांनी भावाला मिठी मारली. दोघेही रडत होते. राजे म्हणाले, बजाजी, अशी मायेची माणसं सोडून रानमूळ फिरू नका आता. आणि राणीसाहेब, तेवढ्यानं आता बजाजींचं पोट भरायचं नाही. गेले 4 दिवस त्यांची शुद्धी होत असता भरपूर हाल झालेत. चांगला मेजवानीचा बेत आखा. रात्री पंक्तीला अपूर्व शोभा होती. रांगोळ्या पाठ सजले होते. धुपाचा सुवास दरवळत होता. राजे, बजाजी, महादजी, नेताजी अशा क्रमाने पंगत बसली होती. दुसऱ्या बाजूला बाळाजी, चिमणजी ही ब्राह्मण मंडळींची पंगत बसली होती. दोन्ही बाजूंचा स्वयंपाक गोड असूनही अलग होता. पंक्तीच्या दोन्ही ओळींमध्ये टेकून चांदीचा पाट ठेवला होता. जिजाबाई आपल्या खास देखरेखीला सर्वांना आग्रह करीत होत्या. मोकळेपणी खाणे बोलणे होत पंगत उठली. रात्री राजे आपल्या महालात गेले. बरीच रात्र झाली होती. सईबाई गालिच्यावर बसून होत्या. राजे येताच त्या उठल्या. झोपायचं होतात. सईबाई काही बोलल्या नाहीत. त्या राजांच्या जवळ आल्या आणि त्यांनी एकदम राजांच्या पायावर मस्तक ठेवले. राजे मागे सरकले. सईबाईंना गडबडीने उठवीत ते म्हणाले, हे काय? आपली अश्रुपूर्ण नजर राजेंच्यावर रोखीत सईबाई म्हणाल्या, एवढं मोठं देणं मला कोणी दिलं नव्हतं. पुढे त्यांना बोलवेना. राजांनी त्यांना एकदम मिठीत घेतले. राजांच्या मिठीत सईबाई अश्रू आवरण्याचे आटोकाट प्रयत्न करीत होत्या. सईबाईंना पाठीवर थोपटून त्यांना समोर उभ्या करीत राजे म्हणाले, आम्हाला तुम्हा बायकांचं काही कळत नाही. दुःखातही रडता, आनंदातही रडता. अजब आहे. फार सुंदर जो पती पत्नी यांच्यामध्ये जो संवाद असतो आणि या सुंदर क्षणामध्ये जे आनंदाश्रू आणि दुःखाश्रू, म्हणजे दुःखातही रडतात स्त्रिया, आनंदातही रडतात, याचं सुंदर उदाहरण इथे पाहायला मिळतं. राजांच्या त्या आविर्भावाबरोबर सईबाईंना हसू आवरले नाही. राजे मात्र ते तृप्त रूप मनात साठवीत गुंतले होते. थंडीचे दिवस होते. राजे नुकतेच पुरंदराहून पुण्यात आले होते. अचानक दादाजी नरसप्रभूंसह कान्होजी आल्याची वर्दी वाड्यात आली. कान्होजी आले. राजेंना ते म्हणाले, राजे, अफजलखानाचा हुकूम आला आहे की आम्ही जावळीशी संधान बांधव नाही तर जावळी हस्तगत करावी. कारण तुम्हीच आहात. राजे, पोरक्या झालेल्या जावळी जहागिरीवर यशवंतराव मोरे दत्तक घालतात. जी गोष्ट आदिलशाहीत अर्ज विनंत्या करून पार पाडायची ती तुमच्या अधिकारानं झाली. यात आदिलशाहीचा अपमान नाही? बरं, मग त्याच्यासाठी अफजलखानाला ही मोहीम आदिलशहानं सांगितली आहे. पण खान धूर्त आहे, हुशार आहे. तो जावळीच्या रानात शिरायला भीतो. आम्ही दप्तरी का होईना पण पडलो आदिलशाहीचे चाकर. ही मोहीम आमच्यावर ढकलून अफजलखान मोकळा झाला. मग जावळीवर चालून जाणार? तोच विचार करीत आहे. खान दीर्घद्वेषी आहे, घातकी आहे. आम्हाला ते माहीत आहे. अफजलखानानं महाराज साहेबांच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या हे आम्ही विसरणार नाही. पहा, इथे आता पुढील भागामध्ये जे अफजलखानाचं वध जो महाराजांनी केलेला आहे, जो कोथळा काढलेला आहे, त्याचं हे सुंदर पुढे वाचन होणार आहे. ही सुरुवात आता झालेली. आदिलशाहींनी इथे अफजलखानाला सांगितलं आहे, या मोहिमेवर पाठवलेलं आहे. त्याच्या मोहिमेचा इथे आहे विचार. तो विचार करतो आहे. खान दीर्घद्वेषी आहे, घातकी आहे. आम्हाला ते माहीत आहे. अफजलखानानं महाराज साहेबांच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या हे आम्ही विसरणार नाही. राजे, मी खानाशी वाटाघाटी करून वेळ काढतो, पण खानाशी जावळीच्या चंद्ररावांचं जगणं होण्याच्या आत जावळीचा गड हलवणं अवश्य आहे. जावळी आमच्या नजरेत आहे, पण जावळी बिकट आडरानात आहे. आदिलशाही फौजांनी देखील तिथं मार खाल्ला आहे. आदिलशाही परकी फौज, आपल्याला ते कठीण नाही. तुम्हीच वारस म्हणून जावळीच्या गादीवर बसवलेले यशवंतराव मोरे आज चंद्रराव म्हणून बळजोर झाला. यशवंतराव मोरे चंद्रराव झाले. इथे
जावळीची गोष्ट, जावळीची माहिती इथे आपल्याला पुढे मिळणार आहे. सुंदरराव झाला आहे तो कुणाला जुमानित नाही. प्रथम समापचारण घेऊ, जमलं तर, नाही तर नाईलाज आहे. कान्होजी राजांचा निरोप घेऊन गेले आणि राजांचे रामोशी हेर जावळी खोऱ्यात फिरू लागले. मोऱ्यांच्या जुलमी राजवटीच्या बातम्या राजांच्या कानावर येत होत्या. त्याचबरोबर राजांचे लक्ष पुरंदरावर होते. पुरंदराचे बांधकाम पुरे होत आले होते. सकाळी राजे आपल्या महालात बसले होते. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच राजे सज्ज झाले. बजाजी निंबाळकर आपल्या तुकडीनिशी आले होते. बजाजी वाड्यात आले. राजे बजाजीची वाट पाहत होते. बजाजींचे शुद्धीकरण झाल्यापासून बजाजी महाजींचं लग्न ठरविण्यात गुंतले होते. मुलगी पाहण्यासाठी बजाजी जुन्नरला गेले होते. एवढेच राजांना कळले. बराच वेळ गेल्यानंतर बजाजी राजांच्याकडे आले. या बजाजी, तुम्ही आल्याचं मगाच आम्ही पाहिलं. मासाहेबांच्या दर्शनाला गेलो होतो. तुम्ही मासाहेबांशी खाशी माणसं, तुमच्यावर आम्हाला राग करता येणार नाही. बजाजी त्या थट्टेनेही कळवळले. ते म्हणाले, असं समजू नये राजे, आम्हाला दोन्ही पाय एकच. तुमच्यामुळं माझा उद्धार झाला. पुन्हा माणसात आलो. तुम्ही सोयरीक ठरवायला गेला होता ना. राजांनी विषय बदलला. जी, मग महाजीचं लग्न ठरलं की नाही? का? मुलगी बरी नाही? तसं नाही महाराज, मुलगी पसंत होती, पण त्यांनाच सोयरीक मान्य झाली नाही. राजे गंभीर झाले. त्यांनी विचारले, का? बजाजी खाली मान घालून उभे होते. निखळलेली आसवे गालांवरून वाहत होती. राजे गडबडीने उठले. बजाजींच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, बजाजी हे काय? एक सोयरीक मोडली म्हणून मुलाच्या बापानं डोळ्यात अश्रू पुसाते. डोळे बजाजी असल्या 56 नवऱ्या महाजीला मिळतील. बजाजी अश्रू टिपीत म्हणाले, नाही राजे, इतकं सोपं नाही ते. आपण मला धर्मात घेतलं, पण माझ्याशी सोयरीक बांधायला कोणी धजत नाही. राजे विचारात पडले. त्यांना काही सुचत नव्हते. त्याच वेळी जिन्यावर पावले वाजली. बजाजी सावरून उभे राहिले आणि दारात सखूबाई आबासाहेब म्हणत धावत आली. हिरवा परकर, हिरवी चोळी घातलेले सखू बजाजींना पाहून दारातच तबकली. राजे हसले, म्हणाले, कोण? आमच्या सखूबाई. या आत या, लाजू नका. निंबाळकर मामांच्या पाया पडलात की नाही? सखू आत आली. ती बजाजींच्या पाया पडली आणि झटकन राजांना बिलगत म्हणाली, आबासाहेब. काय म्हणता अक्कासाहेब? राजांनी तिला कुरवाळीत विचारले. चावा, अशानं आम्ही बोलणार नाही. सखूची समजूत काढीत राजे म्हणाले, तुम्ही बोलणार नाही तर आमच्या बरोबर बोलणार कोण? काय हवं होतं अक्कासाहेबांना? सखूने एक वार बजाजींच्याकडे पाहिले आणि एकदम राजांच्यावर नजर वळवून ती म्हणाली, आम्हाला बाहुली पाहिजे, मुळीच मिळायची नाही. राजे म्हणाले. सखूने राजांच्या कुशीत तोंड लपविले. तिचा चेहरा हाती धरून तिच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, आता आणायचा तो बाहुला. तीच चिंता आम्हाला लागली आहे. बजाजी, ही आमची सखू तुम्हाला सून म्हणून चालेल? बजाजी थक्क झाले. त्यांचे डोळे विस्फारले गेले. ते उद्गारले, महाराज, आम्ही खरंच विचारतो, ही सून चालेल? बजाजींच्या सर्वांगाला कंप सुटला. त्यांना उमळून हुंदका फुटला. एकदम पुढे होऊन ते राजांचे पाय धरीत असता राजांनी त्यांना एकदम जवळ घेतले. मिठी मारीत राजे म्हणाले, हे काय बजाजी, आता तर तुम्ही आमचे व्याही. सखूबाईने ते ऐकलं, मात्र एकदम लाजून ती तेथून पळाली. महाराजांच्या हास्यात बजाजी सामील झाले. अश्रू टिपून बजाजी म्हणाले, राजे, तुमचं फार मोठं मन. थांबा बजाजी, तुम्ही खाली सदरेवर जा. खाली जातच आहात तर तुमच्या बहिणीला वर पाठवून द्या. बजाजी समजले. ते खाली गेले. थोड्याच वेळात सईबाईंनी महालात येताच विचारले, ते महाराजांनी सखूबाई जी आपल्या मुलीला त्यांनी बजाजीची सून बनवण्याचे ते सांगितलेलं आहे. एवढ्या तातडीनं बरं बोलावलं? तसं जरुरीचं काम होतं.
आता कुठली मोहीम काढलीत? सईबाईंनी विचारले. मुलीच्या बापाला मुलीच्या लग्ना इतकी अवघड मोहीम कुठली? कुणाचं लग्न? आपल्या सकूचं हुडकूनही मिळणार नाही असं सुरेख स्थळ आलं आहे. मग ठरवून टाकावं, मला काय विचारायचं? पहा, नंतर तक्रार कराल. बिलकुल नाही. ठीक आहे, ठरवून टाकू. सईबाई पुढे येत म्हणाल्या. पण स्थळ सांगा ना. पाहिलं अडलात ना? मुळीच नाही. सईबाईंनी निश्चयाने म्हणाल्या. पण त्याचा अर्थ स्थळ समजू नये असा थोडाच आहे. फार चांगलं स्थळ आहे. बजाजीच्या महाजीला सकू निश्चित केली आहे. सईबाई राजांच्याकडे पाहतच होत्या. त्यांना शब्दही फुटत नव्हता. राजांनी विचारले, का? स्थळ पसंत नाही? एक विचारू का? विचारा ना. हे सारं माझ्यासाठी म्हणूनच करता का? सई, तुझ्यासाठी करीत नाही, तुझ्यामुळं करायला बळ येतं. मग ठरवू ना. आपण करता आहात, विचार न कराल याची मला खात्री आहे. तुमच्या करणीनं माझंही सोनं होऊन जाईल, सकूचं कल्याण होईल. सई, हीच माझी अपेक्षा होती. राजे जवळ येत असलेले पाहतात सईबाई म्हणाल्या, जाते मी. मासाहेबांनी पुलावाची जबाबदारी आम्हा दोघींवर टाकली आहे. धाकट्या बाई एकट्याच आहेत. सईबाई निघून गेल्या. राजे समाधानाने मागे वळले. बजाजींचा आनंद मनात मावत नव्हता. दिसेल त्या सरदारांना ते बातमी सांगत होते. साऱ्या महलात ही बातमी बावटळीप्रमाणे पसरली. दोन्ही प्रहरी जिजाबाई झोपल्या होत्या. पणगा शेजारी धाकट्या राणीसाहेब सोयराबाई बसल्या होत्या. सोयराबाईंनी ही बातमी जिजाबाईंना सांगितली. जिजाबाईंचा विश्वास बसेना. त्या सोयराबाईंना म्हणाल्या, पण सुनबाई, कुणी सांगितलं तुला? साऱ्या महलात पसरली ही बातमी. जिजाबाई उठत म्हणाल्या, काय म्हणावं या शिवबाला? काही वेळ फारच करतो. छे, हे शक्य नाही. जिजाबाई उठल्या. हुजऱ्याकडून त्यांनी आपण राजांच्या महली येत असल्याची वर्दी पाठविली. जिजाबाई महली गेल्या. राजे वाट पाहत होते. मागे सईबाई उभ्या होत्या. जिजाबाई आत येताच राजे म्हणाले, मासाहेब, आपण आज्ञा केली असती तर आम्ही खाली आलो असतो. राजांच्या वर नजर रोखीत जिजाबाई म्हणाल्या, राजे, या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट आमच्या कानावरून घालून केली जाते असा आमचा समज होता. तो खराही आहे. राजे म्हणाले, तसं असतं तर आम्हाला न विचारता सखूबाईची सोयरीक जमवली नसती. मासाहेब, आपल्याच आज्ञेनं आपले बजाजी परत आपल्यात आले. आम्हाला वाटलं होतं हे ऐकून आपल्याला आनंद वाटेल. जिजाबाईंना काही उत्तर सुचेना. त्या म्हणाल्या, महाजीचं लग्न ठरवायचं तर आपल्या पदरी अनेक मानकरी होते. कुठेही त्यांची सोयरीक जमवली असती. कुठेही जमू शकतं तर आमच्या सकूशी का जमू शकत नाही? सांगा मासाहेब, राजांनी विचारले. पण जरा विचार. कसला विचार? सईबाईंच्याकडे वळून जिजाबाईंनी विचारले. आणि तुला हे पसंत आहे? सईबाईंनी मान खाली घातली. जिजाबाई समजल्या. राजे जिजाबाईंच्याकडे पाहत होते. जिजाबाई काही बोलल्या नाहीत. जिजाबाईंच्या नजरेला नजर भिडताच आजवर ज्या राजांची नजर पायांकडे वळत असते तेच राजे स्थिर नजरेने जिजाबाईंच्याकडे पाहत होते. जिजाबाईंची नजर मात्र वळली होती. राजे म्हणाले, मासाहेब, सांगा ना. म्हणा. बजाजी बाटलेले आहेत. त्यांच्या घरात आपली मुलगी द्यायला ते काबिल नाहीत. आम्ही म्हणूनच सकूला दिलीत. जिजाबाईंनी विचारले, तीच निवड का केलीत? कोणी विचारणार नाही म्हणून? कोणी विचारणार नाही म्हणून नव्हे. ती आपली लाडकी आहे. सखूबाई आपले लाडक्या आहेत म्हणून त्यांची या मोठ्या जागी निवड केली. असं घरानं हुडकूनही सापडणार नाही म्हणून निवड केली. शिवबा, राजे भरल्यासारखे बोलत होते. मासाहेब, नुसती धर्मात घेऊन माणसं आपली होत नाहीत. त्यांना आपलं म्हणावं लागतं, आपलं करावं लागतं. त्यांना विश्वासही द्यावा लागतो. बजाजी आप्तस्वकीय जुर्मानं परधर्मात गेले. त्याचं दुःख तुम्हाला झालं. त्यांना आपण धर्मात घेतलं, पण त्यानं काय झालं? एकही जागी महाजीची सोयरीक जमेना. मुलाचा बाप असूनही सोयरीक मोडली हे सांगत असता त्याची काय स्थिती झाली हे मासाहेब आपण पाहिलं नाही? त्या माणसाला धर्मात घेतलात
आता त्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही, माणुसकीला ते शोभणार नाही. मासाहेब, हे तुम्ही करायला हवं. जिजाबाईंनी श्वास घेतला. त्या हसून म्हणाल्या, राजे, क्षणभर गोंधळ झाला होता खरा. तुम्ही म्हणता ते खरं आहे. मासाहेब, आम्हाला हे माहीत होतं, राजे आनंदाने म्हणाले. राजांना पडलेल्या नव्या वाटा, राज्य रस्ता बनायला वेळ लागत नाही. थोडी कुजबूज होईल, वाद होईल, पण आपोआप हा मार्ग रुळेल. महाजी चांगला आहे. आपल्या तोलामोलाचं कुळाशिलाचं घराणं आहे. आम्हाला हे मनापासून पटतं. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, कैक वेळ तुझी दृष्टी काढून टाकावी असं वाटतं. मनाच्या साऱ्या शंका तुझ्या 4 बोलांनी नाहीशा होतात. मग चांगल्या कामाला उशीर का? मासाहेब, वधू पक्ष आपला आहे. मोठ्या थाटामाटात आपल्या सखूबाईचं लग्न व्हायला हवं अशी तुमच्या राणीसाहेबांची इच्छा आहे. दुसऱ्या दिवसापासून सखूबाईच्या लग्नाची तयारी सुरू झाली. निमंत्रण पाठवली गेली. राजांचे सारे सरदार मावळे पुण्यात गोळा झाले आणि सखूबाईचा विवाह मोठ्या ऐश्वर्यात पार पडला. फार सुंदर उदाहरण. इथं धर्मांतर झालं, पण धर्मांतर झाल्यावर जे महाजीचं लग्न जमत नव्हतं, ते महाराजांना ही बातमी समजतात. महाराजांनी आपलीच सोयरीक तिथे जुळवलेली आहे आपल्या मुलीची. या सुंदर उदाहरण की धर्मात नुसतं घेऊन जमत नाही, तर धर्माबरोबर त्या व्यक्तीच्या माणुसकी या नात्याने जपणंही गरजेचं आहे. याचं सुंदर उदाहरण महाराजांनी दिलेलं आहे. आता आपण पुढील भागामध्ये इथून पान नंबर 174 वरून पुढील भागात आपण वाचणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की